शिवसकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपले आणि एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत म्हैसूर पॅलेस बद्दल। चला तर मित्रांनो, आता आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करूयात। येथे आपल्याला तिकीट काढावे लागेल। म्हैसूर पॅलेसमध्ये प्रवेश शुल्क प्रत्येक भारतीय प्रौढासाठी 120 रुपये, मुलांसाठी 10 ते 18 वर्षापर्यंत 70 आणि 10 वर्षाखालील मुलांसाठी मोफत आहे। परदेशी पर्यटकांना प्रति व्यक्ती 1000 शुल्क आकारले जाते। पॅलेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या लेफ्ट हँडला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। हा पॅलेस दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत खुला असतो। म्हैसूर पॅलेस भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ। समोर चालत आल्यावर आपल्या राईट हँडला चप्पल स्टँड आहे। येथे आपल्याला चप्पल काढूनच पॅलेसमध्ये एंट्री दिली जाते। मित्रांनो, म्हैसूर हे ठिकाण भारतातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। म्हैसूरची खास गोष्ट म्हणजे म्हैसूरने बऱ्याच गोष्टींना आपले नाव दिलेले आहे आणि त्या गोष्टी जगप्रसिद्ध देखील आहे, जसे म्हैसूर पॅलेस, म्हैसूर पाक, म्हैसूर रेशीम साडी, म्हैसूर मसाला डोसा, म्हैसूर पेंटिंग्स अशा बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत। आता येथे खरी आपली एंट्री। म्हैसूर पॅलेस, ज्याला अंबाविलास पॅलेस म्हणूनही ओळखले जाते, हे कर्नाटकाच्या म्हैसूरमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे। हे वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान असून ताजमहाल नंतर भारतातील हे दुसरे सर्वात लोकप्रिय स्थळ आहे। चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेला हा राजवाडा भव्य इंडो सार्सेनिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। यात रोमन आणि द्रविड स्थापत्यकलेचा संगम आहे, ज्यामध्ये गुलाबी रंगाचे दगड आणि सोन्याचा घुमट विशेष आकर्षक आहेत। दसऱ्याच्या वेळी हा पॅलेस लाखो दिव्यांनी उजळून निघतो, जो पाहण्यासारखा असतो। हे स्थान म्हैसूरच्या मध्यभागी आहे आणि पूर्वीकडे चामुंडी टेकड्या आहेत। म्हैसूर हे महलांचे शहर म्हणूनही ओळखले जाते आणि हे पर्यटन केंद्र कर्नाटकच्या समृद्ध संस्कृतीचा आरसा आहे। शेकडो वर्षानंतरही तोच रुबाब, तेच वैभव। होय, कर्नाटकाची ऐतिहासिक नगरी असलेल्या म्हैसूर पॅलेस शेकडो वर्षानंतर आजही मोठ्या दिमाखात आहे। या रूममध्ये चांदीच्या काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यासोबतच मध्यभागी हत्तीच्या दातांची फ्रेम ठेवलेली आहे। आता येथून पुढे आल्यावर ज्यांनी हा पॅलेस बांधला म्हणजे कृष्णराजा वडियार यांची मूर्ती येथे ठेवण्यात आली आहे। आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो आहे राजांचा दरबार। अतिशय सुंदर असा हा दरबार आहे। या ठिकाणी राजा जनतेचे प्रश्न सोडवायचे। म्हैसूर पॅलेसमध्ये युरोपियन आणि इंडियन शिल्पे, सेरेमोनियन वास्तू अप्रतिम आहेत। दरबार हॉलमधील कोरीव काम अगदी अप्रतिम आहे। समोर जो दरवाजा तुम्ही बघत आहात तो पूर्ण चांदणीमध्ये बनवलेला दरवाजा आहे। यदुरायाने 14व्या शतकात जुन्या किल्ल्यात पहिलाच राजवाडा बांधला, जो अनेक वेळा पाडला गेला आणि पुन्हा बांधला गेला। सध्याची इमारत 1897 ते 1912च्या दरम्यान जुना राजवाडा जळाल्यानंतर आणि नष्ट झाल्यानंतर बनवण्यात आली। लाखो लोक या भव्य वास्तू शिल्पाच्या चमत्काराची झलक पाहण्यासाठी दरवर्षी येथे येतात। हे जे दिसत आहे ते आहे वराह स्वामी मंदिर। याची कलाकृती खूप सुंदर आहे। याची निर्मिती शेकडो वर्षापूर्वी केलेली आहे। हे मंदिर भगवान विष्णूंच्या वराह अवताराला समर्पित आहे। 19व्या शतकातील मंदिर त्याच्या आश्चर्यकारक होयसळ शैलीतील वास्तुकला,
गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि भूदेवी धारण केलेल्या भगवान वराहच्या अद्वितीय मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक पर्यटक म्हैसूर पॅलेसला व्हिजिट देण्यासाठी येतात. म्हैसूर बसस्थानकापासून म्हैसूर पॅलेस 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतातील म्हैसूर पॅलेस या ठिकाणची माहिती जाणून घेतली आहे. म्हैसूर पॅलेसबद्दल सांगितलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. जय शिवराय.